नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बघा, आपण वनरक्षक भरती वनरक्षक भरतीसाठी नवीन सिरीज स्टार्ट केली होती. त्याच्यातला आज आपला चौथं लेक्चर आहे. ठीक आहे. तर बघा, त्याच्यातला सामान्य ज्ञान हा टॉपिक घेतो आहोत आपण वनरक्षकसाठी. आणि सोर्स म्हणून आपण काय वापरत आहोत तर आदरणीय विठ्ठल बडे सरांचं हे पुस्तक आहे, ज्याचं इंट्रोडक्टरी लेक्चर मी ऑलरेडी बनवलेलं आहे की हे पुस्तक कसं आहे, त्याच्यात नेमकं काय काय आहे, हे सगळं मी तुम्हाला ऑलरेडी इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. आणि याचे ऑलरेडी सामान्य ज्ञान या टॉपिकवर आपले 3 व्हिडिओ येऊन गेलेले आहे. आज आपला हा चौथा व्हिडिओ आहे. बरं, आजचा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची होती की जे कोणते राज्यसेवेचे स्टुडंट असतील, तर राज्यसेवेच्या स्टुडंट जे कोणी राज्यसेवेची तयारी करत आहे त्यांनी वनरक्षकचे हे सामान्य ज्ञानचे सगळे व्हिडिओ बघा. सामान्य ज्ञान रिलेटेड, मराठी इंग्लिश मॅथ सेलर विषय मी बोलत नाही आहे, सामान्य ज्ञान रिलेटेड बोलते आहे. कारण 100 ने 101% तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा होणार आहे. राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना फार महत्त्वाचं आहे. कारण याच्यात काय आहे, भूगोल आणि एन्व्हायरमेंटल जास्त भर दिलेला आहे वनरक्षकच्या पेपरमध्ये. आणि बघा, काठिण्य पातळी सुद्धा आहे. असं नाही की काहीच्या काही खूप सोपे प्रश्न विचारले, अजिबातही नाही. काठिण्य पातळी आहे. म्हणजे खरा कस लागत असेल ना जर वनरक्षकच्या विद्यार्थ्यांना. ॲक्च्युली मराठी इंग्लिश मॅथ सेलरचा मी सेक्शन बघितला नाही आहे, सोपा असतो का कसा असतो मला माहीत नाही आहे. पण ॲटलिस्ट जर तो सेक्शन सोपा असेल तर सामान्य ज्ञानवरून मेरिट ठरत असेल असं मला वाटतं. कारण इथले प्रश्न आहे, आव्हानात्मक प्रश्न आहे. जेवढे मी चौथा व्हिडिओ आज बनवते आहे, चौथ्या व्हिडिओचा जेवढा मी अभ्यास केला तर, आणि राज्यसेवेच्या लेव्हलचे हे प्रश्न आहे. आणि वनरक्षकवाले विद्यार्थी तुम्ही विचार करा की तुम्हाला कोणत्या लेव्हलचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे जर तुम्ही वनरक्षकसाठी पास होत असाल तर म्हणजे तुम्ही हे पण विचार करा की तुम्ही पुढच्या एक्झाम पण तुम्ही पेलवण्याची क्षमता तुमच्यात आहे. हा पण एक मेसेज मला तुम्हाला द्यायचा होता. मग मी असं म्हणत नाही की तुम्ही लगेच वनरक्षक सोडा आणि राज्यसेवा करा, मला हे अजिबात सांगायचं नाही. मला हे सांगायचं आहे, तुमचं वय कमी असेल, तुम्ही एक पोस्ट हातात घेताय तर ते करता करता तुम्ही पुढचा अभ्यास नक्कीच करू शकतात. आपलं तारुण्य असतं, हे उमेदीची वर्ष असतात, त्याच्यातच आपल्यात शक्ती जोश सगळ्या गोष्टी असतात. तर मग हे तारुण्य तुम्ही सत्कारणी लावा. एक पोस्ट मिळाली की आपल्याला इन्कम पण जनरेट होतो, घरच्यांनाही हातभार लागतो आणि त्यानंतर आपण सोबत सायमल्टेनियसली पुढचा स्टडी पण नक्कीच करू शकतो. ठीक आहे. आपलं लाईफ कुठेतरी सेटल होणं फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे वनरक्षकमधून जर तुमची पोस्ट निघत असेल चांगलीच गोष्ट आहे. आणि तुम्हाला जर पुढच्याही अभ्यासाचा स्टडी करायचा असेल तर तुम्ही करू शकता. आणि ॲक्च्युली मला वनरक्षकचं क्वालिफिकेशन आहे जास्त माहिती नाही आहे. काही विद्यार्थ्यांकडून मला वनरक्षकविषयी माहिती पडलं, नाही तर मला क्वालिफिकेशन काय असतं एक्झाम तर नंतर हळूहळू मला कळत गेली. त्यामुळे मी हे इन जनरल बोलती आहे की तुम्ही पुढच्या एक्झामची तयारी करू शकता म्हणून. पण तुम्हाला वनरक्षकच आवडत असेल तर नक्कीच तुम्ही ह्या क्षेत्रातही पुढे पुढे जाऊ शकतात. पण जस्ट एक सांगणं मला काम आहे की ह्या प्रश्नांची काठिण्य पातळी आहे. काही प्रश्नांची काठिण्य पातळी खरंच आहे जिथे तुमच्या बुद्धीचा कस लागतो. ठीक आहे. त्यानंतर मला हे सांगायचं होतं की जसं मी राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना हे म्हणते की तुम्ही वनरक्षकचे व्हिडिओ नक्की फॉलो करा, पण मी वनरक्षकच्या विद्यार्थ्यांना हे सांगत नाही की तुम्ही राज्यसेवेचे व्हिडिओ फॉलो करा, कारण तो ओव्हरडोस होईल तुमच्यासाठी. ठीक आहे. तुम्ही हे PYQ जरी केले आणि सोबत जे काय मी आदरणीय राजेश भराटे सरांची सरळ सेवेची सिरीज राबवती आहे त्याच्यातलं सामान्य ज्ञान केलं, हे केलं, PYQ याचे केले, अजून काही माझे जे बाकीचे छोटे छोटे व्हिडिओ असतात ज्याच्यात मी टेक्स्ट सांगत असते, गोष्टी लक्षात कशा ठेवायच्या ते सांगत असते, तर तुम्ही ते व्हिडिओ केले तरी तुमचे सामान्य ज्ञानचे व्हिडिओ नक्कीच सुटतील. राज्यसेवेचे PYQ करायचं असेल, तुमची इच्छा असेल आणि तुम्ही जर भविष्यात राज्यसेवा पण तुमची इच्छा असेल करायची तर नक्कीच तुम्ही राज्यसेवेच्या PYQची सिरीज फॉलो करू शकता. पण नक्कीच ते व्हिडिओ मोठमोठे होणार आहेत. ठीक आहे. अजून स्टार्ट झालेली नाही आहे ती सिरीज. बुक मी विकत घेतलेलं आहे, तर ते नक्कीच ती सिरीज पण येणार आहे. त्याच्यानंतर सरळ सेवेचं जे पुस्तक आहे आदरणीय राजेश भराटे सरांचं ते आउट ऑफ स्टॉक झालेलं आहे. तर ते पण त्याची पुढची 12वी आवृत्ती 2 दिवसात अवेलेबल होणार आहे. तर तुम्ही कोणाला जर आदरणीय राजेश भराटे सरांचं ते पुस्तक घ्यायचं असेल तर 12वी आवृत्ती अवेलेबल होणार आहे, तर तुम्ही ती फॉलो करू शकता, ती घेऊ शकतात. बघा, आपण आजच्या
पहिल्या व्हिडिओकडे वळूया. पहिला प्रश्न आहे, भूतानमध्ये कोणत्या प्रकारचे शासन अंमलात आणले जाते? आता बघा, आता हा जो प्रश्न आहे ना, हा जस्ट मी वाचून याच्यात जेवढी माहिती दिली आहे पुस्तकात तेवढी पण मी घेऊ शकते. खूप माहिती दिली आहे सरांनी याच्यात, त्याच्याही पलीकडे जाऊन मी तो प्रश्न सोडू शकते. पण जर मला असं वाटतं की हा प्रश्न जर ह्या अँगलने विचारला आहे तर दुसऱ्या अँगलने विचारला जाऊ शकतो. इवन हा एक प्रश्न आहे बघा, तुम्हाला दिसतोय, हिमालयाचा खालीलपैकी कोणता भाग हा सतलज आणि काली नद्यांच्या दरम्यान वसलेला आहे? याच्यात कुमाऊं हिमालय आपण पाठ करून पुढे जाऊ शकतो. पण मी डायग्राम आणलेली आहे, त्या डायग्राममध्ये मी पूर्ण तुम्हाला सगळे दाखवणार आहेत. बाकीचे कोणते कोणते हिमालय आहे, कोणत्या नदीपासून कोणत्या नदीपर्यंत त्यांचं एरिया ठरलेला आहे. तर त्यामुळे मी म्हणते राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा वनरक्षकचे व्हिडिओ 101% महत्त्वाचे आहे, सामान्य ज्ञान टॉपिकशी रिलेटेड. ठीक आहे. बघा, भूतानमध्ये कोणत्या प्रकारचे शासन अंमलात आणले जाते? तर बघा, घटनात्मक राजेशाही असं त्याचं उत्तर आहे. आपण त्याचं काय बघून घेऊ, स्पष्टीकरण बघून घेऊ. बघा, स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे तर भूतानमधील सरकारचे स्वरूप लोकशाही संविधानिक राजेशाही आहे. राजा हा राज्याचा प्रमुख असतो. भूतानची संसद बघा, राष्ट्रीय परिषदेचे 25 सदस्य आणि देशातील 47 मतदारसंघाचे 47 खासदार. आणि राजा कळलं कसं आहे, 25 सदस्य कसले, नॅशनल काउन्सिलचे, राष्ट्रीय परिषदेचे 25 सदस्य आणि देशातले 47 मतदारसंघाचे 47 खासदार, हां, आणि एक राजा, अशी काय आहे ती संसद आहे. 25, 47 आणि राजा. वर्षातून 2दा सुरू होते. काय? बैठक वर्षातून कमीत कमी 2 वेळा होते, असा त्याचा अर्थ होतो. बैठक वर्षातून कमीत कमी 2 वेळा होते. विकास नियोजनाची विकेंद्रित पद्धत आहे आणि 2008 पूर्वी संपूर्ण राजेशाही होती. हां, भूतानचे सरकार 18 जुलै 2008 पासून भूतानचे सरकार 18 जुलै 2008 पासून एक घटनात्मक राजेशाही आहे. बघा, ही सगळी माहिती किती महत्त्वाची आहे. हां, तर याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटलं की रिसेंटमध्ये कोण आहेत भूतानचे राजे, तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा भूतानचे पंतप्रधान कोण आहेत या सगळ्या गोष्टी आपण बघूया, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये थोडी अजून माहिती होईल. ठीक आहे. 1-2 मिनिट, खूप आवाज येतोय, मी खिडकी लावते. बघा, एक इन्फॉर्मेशन म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात राहू द्या. द पार्लिमेंट ऑफ भूतान इज बायकॅमेरल लेजिस्लेचर कन्सिस्टिंग ऑफ नॅशनल काउन्सिल, जे काय आहे अप्पर हाऊस, अँड नॅशनल असेंब्ली जे असेल लोअर हाऊस. हा, नॅशनल काउन्सिल ज्याच्यात आपण किती 25 सदस्य बघितले होते, राष्ट्रीय परिषद 25 सदस्य, अँड द नॅशनल असेंब्ली लोअर हाऊस. इट वॉज एस्टॅब्लिश्ड फॉलोइंग भूतान्स transition to constitutional monarchy in 2008. The king जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक is the head of the state. म्हणजे सध्याचे किंग कोण आहेत तर जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक is the head of the state, while the prime minister currently कोण स्टेरिंग तोबगे heads the executive branch. ह्या 2 व्यक्तींची नावं नीट तुम्ही लक्षात ठेवा, कारण हे रिसेंट मध्ये आहे. नॅशनल असेंब्ली विषयी बघूया, ज्याच्यात 25 सदस्य आपण म्हटलं होतं. नॅशनल ते काय आहे, नॅशनल असेंब्ली वेगळी, नॅशनल काउन्सिलमध्ये 25 सदस्य आहे, ज्याला अप्पर हाऊस म्हणतात. आपण काय बघतोय, नॅशनल असेंब्ली, ज्याला लोअर हाऊस म्हटलं जातं. द नॅशनल असेंब्ली इज द लोअर हाऊस अँड इज रिस्पॉन्सिबल फॉर इनॅक्टिंग लॉज रिप्रेझेंटिंग द पीपल अँड ओव्हरसीइंग द गव्हर्नमेंट. It has 47 members, each representing a constituency, and they are directly elected by the citizens for each district. ठीक है. The assembly meets at least twice a year. ठीक है. पुढे बघू आपण. Member can hold political party affiliations. हाँ, पुढे बघा. The National Assembly elects a speaker and deputy speaker from among its member. National Council. The National Council is the upper house and acts as a review body on matters concerning the security, sovereignty or interest of Bhutan.
It has 25 members, 20 elected by people of the 20 district and 5 nominated by the king. बघा, नॅशनल काउन्सिलमध्ये जे 25 सदस्य होते ते कसे 20 जे असतात ते इलेक्टेड असतात लोकांकडून 20 डिस्ट्रिक्ट मधून आणि 5 जे आहे जे किंग नॉमिनेट करतो. द काउन्सिल कॅनॉट ऑथर मॉनिटरी और बजेट रिलेटेड बिल्स. ठीक आहे, अशा पद्धतीने ही सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे. आता आपण पुढे बघूया. बघा पुढे, जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक is king of Bhutan. His reign began in 2006 after his father Jigme Wangchuk abdicated the throne. म्हणजे जेव्हा त्यांनी त्यांचा राजगद्दीचा त्याग केला. अ पब्लिक कोरोनेशन सेरेमनी म्हणजे काय, राजतिलक किंवा त्यांचं जे काही सेरेमनी असते was held on 6 November 2008, a year that mark 100 years of monarchy in Bhutan. खाली हिंदीत ट्रान्सलेशन आहे, आपण ते पण बघू. बघा, जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक भूटान के राजा है. उनका शासन 2006 में उनके पिता जिग्मे वांगचुक के राजगद्दी त्यागने के बाद शुरू हुआ. 6 नवंबर 2008 को जो भूटान में राजशाही के 100 वर्ष पूरे होने का वर्ष था, एक सार्वजनिक राज्याभिषेक समारोह आयोजित किया गया था. तर अशा गोष्टी पण तुम्ही लक्षात ठेवत चला. आपण ते वांगचुक जे आहे त्यांचा फोटो पण बघून घेऊ. हे आहे भूतानचे राजे. प्राइम मिनिस्टर बघून घेऊ. प्राइम मिनिस्टर ऑफ भूतान HE डॅशो शेरिंग तोबगे. आता एवढंच लक्षात ठेवा, तोबगे, प्राइम मिनिस्टर तोबगे. आता हे बाकीचं जाऊ द्या, मला फक्त काय दाखवायचं होतं, प्राइम मिनिस्टर कोण आहे, शेरिंग तोबगे. हे त्यांचं नाव आहे. किंग म्हटलं तरी तुम्हाला माहिती पाहिजे आणि कोण तर त्यांचे हे पण माहिती पाहिजे, प्राइम मिनिस्टर आणि किंग दोन्ही पण. ठीक आहे. आणि आता असं म्हणू नका एवढं इन डिटेल करायची गरज आहे का. जर आलं आहे तर त्या अनुषंगाने कोणत्याही एक्झामला विचारू शकतात. साधा प्रश्न विचारला की आत्ता कोण आहेत भूतानचे राजे किंवा त्यांचं नाव देतील आणि मग विचारतील हे कोण आहेत. तर एवढ्या गोष्टी तर आल्या पाहिजेत आणि मी दाखवते ना तुम्हाला, मग ऐकायला काय हरकत आहे. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न, भारताच्या कोणत्या भागात उष्णकटिबंधीय पूर्वीय ईस्टर्ली जेट प्रवाह म्हणवला जाणारा पूर्वेकडील जेट प्रवाह हा उन्हाळ्याच्या महिन्यात उत्तरेला अंदाजे 14 डिग्रीवरून प्रवाहित होतो. तर कोणता कुठे द्वीपकल्पीय भारत. पुन्हा वाचते, भारताच्या कोणत्या भागात उष्णकटिबंधीय पूर्वीय जेट प्रवाह म्हणवला जाणारा पूर्वेकडील जेट प्रवाह हा उन्हाळ्याच्या महिन्यात उत्तरेला अंदाजे 14 डिग्रीवरून प्रवाहित होतो. तो कोणत्या भागात, द्वीपकल्पीय भारताच्या भागात. तर बघा आपण त्याची माहिती बघून घेऊ. 1-2 मिनिट. बघा त्याचं आपण स्पष्टीकरण बघूया. द्वीपकल्पीय भारत असं त्याचं उत्तर आहे. वेगाने वाहणाऱ्या आणि अरुंद हवेच्या प्रवाहांना जेट प्रवाह म्हणतात. पूर्वेकडील जेट प्रवाह ज्याला उष्णकटिबंधीय ईस्टर्ली जेट स्ट्रीम म्हणतात, प्रायद्वीपीय भारतावर वाहते. उन्हाळ्याच्या महिन्यात अंदाजे 14 डिग्री उत्तर उष्ण कटिबंधीय चक्रीवादळे पावसाळ्यात तसेच ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये येतात. ते पूर्वेकडील प्रवाहाचा भाग असतात. जेव्हा उबदार हवेचे द्रव्य वातावरणातील थंड हवेच्या वस्तुमानास भेटतात तेव्हा जेट प्रवाह तयार होतात. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न बघूया आपण. महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये डॅश डॅशचे समृद्ध साठे आहेत, तर बॉक्साईटचे समृद्ध साठे आहेत. हा प्रश्न सोपा आहे. बघा आपण स्पष्टीकरण बघू. बघा, भारतातील 21% बॉक्साईटचे उत्पादन फक्त महाराष्ट्रात होते.
बॉक्साईटचे 21%, बघा भारतातील 21% बॉक्साईटचे उत्पादन फक्त महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रात फक्त कोकणमध्ये बॉक्साईटचे साठे सापडतात. रत्नागिरी, दापोली, मंडणगड येथे बॉक्साईटचे साठे आढळतात. भारतात ओडिशा राज्यात बॉक्साईटचे साठे व उत्पादनात प्रथम आहे. ठीक आहे, बॉक्साईटचे साठ्यांमध्ये आणि उत्पादनामध्ये कोण प्रथम आहे? ओडिशा प्रथम आहे. पुढे बघा, अजिंठा लेणी कोणत्या शहराच्या उत्तरेस सुमारे 2 तासांच्या अंतरावर आहे? त्याचं उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. बघा स्पष्टीकरण बघू आपण. अजिंठा लेणी पाहण्यासाठी अगोदर छत्रपती संभाजीनगरला येणे आवश्यक आहे. छत्रपती संभाजीनगर मुंबईपासून सुमारे 330 किलोमीटर अंतरावर आहे. छत्रपती संभाजीनगर शहराच्या मध्यभागी अजिंठा लेणी आहे. छत्रपती संभाजीनगर अजिंठा जळगाव रस्त्यावर सुमारे 100 किलोमीटर अंतरावर आहे. अजिंठा लेण्यात प्राचीन मठ आणि विविध बौद्ध परंपरांचे उपासनागृह आहेत. 70 ते 75 मीटर म्हणजेच 246 फूट खडकाच्या भिंतींमध्ये कोरलेले आहेत. ठीक आहे, पुढे बघा. पुढचा प्रश्न, जुलै 1924 मध्ये खालीलपैकी कोणी महाराष्ट्रात बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बघा अशा प्रश्नांमध्ये, आता हे आहे 2024 चे झालेले प्रश्न, अशा प्रश्नांवरून तुम्हाला काय कळतं की त्या वर्षीचे कोणत्या गोष्टींना 100 वर्ष पूर्ण झाली आहे, कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहे, ह्या गोष्टी म्हणजे इयर वाईज काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, बघा आता बहिष्कृत हितकारिणी सभेला 100 वर्ष पूर्ण झाली 1924 आणि आता काय आहे 2024. त्यामुळे त्या प्रश्नावर भर दिला गेलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 जुलै 1924 रोजी मुंबई येथे बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. अस्पृश्यांमध्ये नवीन सामाजिक राजकीय जागृती घडवून आणण्यासाठी या सभेची स्थापना केली. शिक्षण, संघटन आणि संघर्ष ही सभेची संस्थात्मक तत्वे होती. पुढे बघा, पुढचा प्रश्न, विदर्भातील मुख्य शहराचे नाव सांगा. तर काय आहे? नागपूर. बघा स्पष्टीकरण, नागपूर हे विदर्भाचे तसेच मध्य भारतातील सर्वात मोठे शहर आहे. विदर्भाचे तसेच मध्य भारतातील सर्वात मोठे शहर आहे. अमरावती हे दुसरे मोठे शहर आहे. नागपूर हे विदर्भाचे तसेच मध्य भारतातील सर्वात मोठे शहर आहे आणि अमरावती हे दुसरे मोठे शहर आहे. विदर्भात एकूण 11 जिल्ह्यांचा समावेश होतो. बघा अमरावती, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ. आपण हे सगळे 11 जिल्हे बघून घेऊ. कसे 11 आहेत बघा. अमरावती डिव्हिजन आणि नागपूर डिव्हिजन. अमरावती डिव्हिजन मध्ये हे 5 आहेत आणि नागपूर डिव्हिजन मध्ये कोणते? 6 आहेत. ठीक आहे, त्याच्यावरून मग 11 झाले. 6 आणि 5 11. बघा बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न आहे, बघा खालीलपैकी कोणती पर्वतरांग ही महाराष्ट्राचा नैसर्गिक कणा म्हणून ओळखली जाते? तर सह्याद्री पर्वतरांग. सह्याद्री पर्वतरांग त्याच्याविषयी आपण माहिती बघू. सह्याद्री पर्वत ज्यांना सहसा पश्चिम घाट म्हणून ओळखले जाते. नैऋत्य भारतातील पर्वतांची एक श्रेणी आहे. राज्याचा भौतिक पाठीचा कणा ज्याची सरासरी उंची सुमारे 1000 मीटर आणि कमी उंची सुमारे 900 मीटर आहे. सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्र यांच्यामध्ये कोकणचा परिसर आहे. भारतात पश्चिम घाटाची लांबी 1600 किलोमीटर असून महाराष्ट्रात त्याला सह्याद्री म्हणतात व लांबी 668 किलोमीटर आहे. ठीक आहे, भारतात पश्चिम घाटाची लांबी 1600 किलोमीटर असून महाराष्ट्रात त्याला सह्याद्री म्हणतात व लांबी 668 किलोमीटर आहे. बघा पुढचा प्रश्न बघूया आपण. सोलापूर आणि अहिल्यानगर हे पश्चिम पठारी जिल्हे डॅश डॅश क्षेत्राच्या केंद्रस्थानी आहेत. सोलापूर आणि अहिल्यानगर. बघा तर काय आहे? शुष्क. त्याचं उत्तर आहे
शुष्क क्षेत्राच्या केंद्रस्थानी आहेत. आपण स्पष्टीकरण बघून घेऊया. बघा, सोलापूर हे उत्तरेला अहिल्यानगर जिल्ह्याला लागून आहे. उत्तर आणि ईशान्येला धाराशिव जिल्हा आहे. कोपेन हवामानाच्या वर्गीकरणानुसार सोलापूर हे कोरडे शुष्क आणि अर्धशुष्क हवामानाच्या श्रेणीत येते. सोलापुरात एप्रिल आणि मे महिन्यात हे सर्वात उष्ण महिने असतात. बघा, तुम्हाला मी थोडंसं मॅपवर दाखवते जेणेकरून मग तुम्हाला समजायला सोपं जाईल. बघा काय म्हटलं आहे, वाचू आणि इथे लगेच आपण कोरिलेट करूया. बघा, सोलापूर हे उत्तरेला अहिल्यानगर जिल्ह्याला लागून आहे. बघा, हा दिसतोय सोलापूर, हे बघा हा आहे सोलापूर. उत्तरेला कोणाला लागून आहे तर अहिल्यानगर जिल्ह्याला लागून आहे. उत्तर आणि ईशान्येला धाराशिव आहे. बघा, हा आहे सोलापूर, त्याच्या उत्तर आणि ईशान्येला काय आहे, धाराशिव आहे. कोपेन हवामानाच्या वर्गीकरणानुसार सोलापूर हे कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. सोलापुरात एप्रिल आणि मे हे सर्वात उष्ण महिने असतात. ठीक आहे, एप्रिल आणि मे. पुढे बघा, 1928 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारडोली सत्याग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरातमधील बारडोली येथील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले. हे आंदोलन डॅश डॅश यांच्या विरोधात होते, तर कोणाच्या, जमीन महसुलातील वाढ याच्या विरोधात हे आंदोलन होते. आपण त्याचं स्पष्टीकरण बघून घेऊ. बघा, ब्रिटिश सरकारने शेतकऱ्यांवर लादलेल्या वाढीव करांना विरोध करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली भारतातील बारडोली सत्याग्रह ही एक महत्त्वपूर्ण चळवळ होती. याची सुरुवात जून 1928 मध्ये बारडोली गुजरातमध्ये झाली. बॉम्बे प्रेसिडेन्सीने केलेली 22% करवाढ रद्द करण्याची मुख्य मागणी होती. बॉम्बे प्रेसिडेन्सीने केलेली 22% करवाढ रद्द करण्याची मुख्य मागणी होती. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. हा पुढचा प्रश्न बघा, मी जास्त इन डेप्थ दाखवणार आहे. हिमालयाचा खालीलपैकी कोणता भाग सतलज आणि काली नद्यांच्या दरम्यान वसलेला आहे? तर बघा, कुमाऊं हिमालय. आधी आपण स्पष्टीकरण वाचून घेऊ आणि मग मी तुम्हाला मॅप दाखवते. बघा, कुमाऊं हिमालय हा उत्तर भारतातील हिमालयाचा पश्चिम मध्य विभाग आहे. कुमाऊं हिमालय हा उत्तर भारतातील हिमालयाचा पश्चिम मध्य विभाग आहे, जो सतलज नदीपासून पूर्वेला काली नदीपर्यंत 200 मैल पसरलेला आहे. याच्या पूर्वेस तिबेट, याच्या उत्तरेस तिबेट, पूर्वेस नेपाळ, दक्षिणेस उत्तर प्रदेश राज्य आणि पश्चिमेस गढवाल प्रदेश आहे. बघा, मला काय दाखवायचं आहे, ही ती डायग्राम आहे आणि नीट समजून घ्या. याच्यावर राज्यसेवेला प्रश्न येऊन गेलेले आहे. बघा, आता पंजाब हिमालय, कुमाऊं हिमालय, नेपाळ हिमालय आणि आसाम हिमालय. तर पंजाब हिमालय बिटवीन बघा सिंधू आणि सतलज. सिंधू आणि सतलज मधला जो एरिया आहे त्याला म्हणतात पंजाब हिमालय. कुमाऊं हिमालय बघा बिटवीन सतलज अँड काली, बिटवीन सतलज अँड काली, और इथे काय लिहिलंय, शारदा रिव्हर. त्यांच्यामधला जो कुमाऊं हिमालय आहे ज्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. आणि पुन्हा सांगते, राज्यसेवेला याच्यावर प्रश्न येऊन गेलेले आहे. पुढे नेपाळ हिमालय बघा बिटवीन काली और शारदा अँड तिस्ता रिव्हर, या दोघांचा मधला नेपाळ हिमालय. आणि आसाम हिमालय बिटवीन तिस्ता अँड दिहांग और सियांग रिव्हर, म्हणजे ब्रह्मपुत्रा म्हणायचंय त्यांना. अरुणाचल प्रदेश, आसाम, अरुणाचल मधली ब्रह्मपुत्रा. आसाम हिमालय कोणामधले, तिस्ता आणि दिहांग रिव्हर यांच्यामधील. तर मग ही डायग्राम अतिशय महत्त्वाची आहे. तर आज विचारला कुमाऊं हिमालयावर प्रश्न विचारला, उद्या या चौघांपैकी दुसऱ्या याच्यावर प्रश्न विचारला तर तुम्हाला ह्या गोष्टी माहिती पाहिजे. आता त्यांनी बाकी काय म्हटलंय बघा, कुमाऊं हिमालय हा उत्तर भारतातील हिमालयाचा पश्चिम मध्य विभाग आहे. बघा पुन्हा बघा, कुमाऊं हिमालय हा उत्तर भारतातील हिमालयाचा
पश्चिम मध्य विभाग आहे, जो सतलज नदीपासून पूर्वेला काली नदीपर्यंत 200 मैल पसरलेला आहे. बघा, कुमाऊ हिमालय, त्याच्या उत्तरेस तिबेट, पूर्वेस नेपाळ, दक्षिणेस उत्तर प्रदेश राज्य आणि पश्चिमेला गढवाल प्रदेश आहे. तर अशा गोष्टी नीट लक्षात ठेवायच्या. चला पुढचा प्रश्न बघूया. दोन 2022-23 या आर्थिक वर्षात वाढीची इन ब्रॅकेट विस्तार टक्केवारी किती होती? तर 60%. आता या अशा प्रश्नांवरून तुम्हाला काय कळतं की ज्या वर्षात आपली एक्झाम असेल त्याच्या आधीची आकडेवारी 1 वर्षाची आणि रिसेंटची काही आकडेवारी आलेली असेल तर ती आपण करून घ्यायला पाहिजे. सांख्यिकी मंत्रालयाने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आर्थिक विकास दर 60% इतका राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. कोणी? सांख्यिकी मंत्रालयाने. 2023-24 मध्ये जीडीपीचा दर किती? 8.2% इतका होता. अशा गोष्टी नीट लक्षात ठेवत चला, किंवा अशा प्रश्नांमधून हे लक्षात ठेवत चला की पुढचे प्रश्न कोणत्या टाईपचे असतील. पुढे बघा, डॅश डॅश म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व अखंडता यांची खात्री होय. तर बंधुभाव म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व अखंडता यांची खात्री होय. बघा, तर बंधुभाव मी तुम्हाला सरनामा पण दाखवते, प्रिॲम्बल दाखवते, बघून घ्या. आधी हे वाचू आपण. न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व हे प्रस्तावनेत नमूद केलेले 4 मुख्य आदर्श आहेत. प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठा मिळावी, मानवी वागणूक मिळावी, तसेच न्याय मिळावा यासाठी मार्गदर्शक तत्वांमध्ये अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. राष्ट्राचे ऐक्य आणि एकात्मता राखणारा बंधुभाव निर्माण करणे भारतीय राज्याचे उद्दिष्ट आहे. बंधुभाव म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व अखंडता यांची खात्री होय. ठीक आहे, बघा. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. याचा सिक्वेन्स विचारला तर लक्षात कसं ठरवायचं? सा-स-ध-लो-ग. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य, सा-स-ध-लो-ग. घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय. न्याय कोणते? सामाजिक आर्थिक राजनैतिक. लक्षात कसं ठेवायचं? सा-आ-रा. सहारा म्हटलं तरी चालेल, पण मेन काय उच्चार? स-आ-रा. सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय. सिक्वेन्स लक्षात ठेवा. नंतर स्वातंत्र्य कोणत्या टाईपचं आहे बघा? विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना. हे एका लयीत पाठवून जातं. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य. समानता कशी? दर्जाची व संधीची समानता. नंतर बघा, निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता. बघा, आलं बंधुता. प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. ठीक आहे. पुन्हा मी जी कोणते सिक्वेन्स सांगितले ते तर पाठ पाहिजे, वरून हे सिक्वेन्स पाहिजे. न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता हे कोणत्या सिक्वेन्सने दिले आहेत? काय न्याय आधी दिला आहे, मग स्वातंत्र्य दिलं आहे, मग समानता, मग बंधुता, हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. एका व्हिडिओच्या अनुषंगाने मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. पुढे बघा, 2020-21 पर्यंतच्या माहितीनुसार भारतामध्ये रस्त्याचे जगातील डॅश डॅश जाळे आहे, जे एकूणपणे सुमारे 62.16 लाख किलोमीटर आहे. तर दुसऱ्या क्रमांकाचे मोठे जाळे आहे. तर रिसेंटमध्ये जी काही आकडेवारी असेल ती तुम्हाला माहिती पाहिजे. मला भेटली ह्या पद्धतीचे जे काही गोष्टी आहेत, ज्या मला भेटतील त्या मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे. माझ्याकडे थोडी वेळेची कमतरता आहे, पण सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आहे. मी मुद्दे लिहून ठेवत असते, काही लिहायचे बाकी आहे, मी लिहिणार आहे आणि त्या गोष्टी तुमच्यापर्यंत आणणार आहे. बघा, जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रस्त्यांचे जाळे भारतात तयार करण्यात आले. सुमारे 62.71 लाख किलोमीटरचे हे जाळे आहे. राष्ट्रीय महामार्ग
1,46,145 किलोमीटर, राज्य महामार्ग 1,86,908 किलोमीटर, इतर रस्ते 59,02,539 किलोमीटर. ठीक आहे, पुढे बघा 2 प्रश्न बाकी आहे. भारतीय राज्यघटनेच्या डॅश डॅश मध्ये विहित केलेल्या प्रक्रियेनुसारच राष्ट्रपतींना काढले गेले पाहिजे. तर अनुच्छेद 61 नुसार किंवा आर्टिकल 61 त्याच्याविषयी माहिती बघून घेऊ. अनुच्छेद 61, जर राष्ट्रपतीने घटनेचा भंग केल्यास संसदेद्वारे त्यावर महाभियोग प्रक्रिया चालवली जाते. मस्त छान माहिती दिली आहे बघा, पुढे कळेल तुम्हाला. या पदावरून दूर करण्याचा ठराव कोणत्याही सभागृहात सादर केला जाऊ शकतो. हे एकमेव विधेयक आहे ज्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी नसते. लोकसभेच्या अध्यक्षाची स्वाक्षरी असते. ठीक आहे, म्हणून म्हटलं महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न बघा. भारताची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. ती 1951 मधील 361 दशलक्ष वरून 2011 मध्ये डॅश डॅश पर्यंत पोहोचली. तर 1210 दशलक्ष. ठीक आहे, 1210 दशलक्ष. बघा, असे प्रश्न चुकायला नको जरी त्यांनी दशलक्ष दिलेलं असलं तरी. बघा, 1951 मध्ये लोकसंख्या 36 कोटी इतकी होती. 2011 मध्ये ती 120 कोटी इतकी झाली. फाळणीनंतरच्या 6 दशकात भारताची लोकसंख्या तिपटीने वाढली. एप्रिल 2023 मध्ये जारी केलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार भारताने चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राष्ट्र बनले आहे. UNच्या जागतिक लोकसंख्या डॅशबोर्डनुसार भारताची लोकसंख्या आता 1.428 अब्ज लोकसंख्येपेक्षा किंचित जास्त आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण वनरक्षकचा भाग 4 बघितलेला आहे. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.